हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा. आणि मित्रांनो, तर आता थोडंसं कवळं ऊन पडलेलं आहे, तर मी बाळाला वरती घेऊन आलेली आहे कवळ्या उन्हामध्ये. म्हणजे ते कसं थोडंसं कवळं ऊन देणं ना, सर बोलले त्याला थोडंसं कवळं ऊन देत जा रोज. तर मग आता सकाळी थोडंसं कवळं ऊन आलेलं आहे, तर मग म्हटलं त्याला बाळाला कवळं ऊन द्यावं थोडंसं. बाबू आवाज येऊ राहिला गाडीचा, आले बाळ झोपलेले, पण ते गाडीच्या आवाजाने थोडं डचकतं ना लहानपणी बाळ, म्हणून ते थोडेसे डचकतंय ना बाबू. बाबू उठा ना, उठ ना, मी आले की झोपी जातो, काय तर बघा. आणखी आंघोळ वगैरे तर काहीच केलेलं नाही मी, कारण का आले तशीच बाळाजवळ बसलेली आहे. म्हटलं आता आला तू बाबू, असं टर्न मारा आणि परत जा आणि परत या इकडं जा. आणि प्रिन्स इकडं सायकल खेळतोय, सायकल खेळतो तो. त्याला वाटतं मम्मी एकटी कशाला बडबड करत राहती. खेळा. आता छान सायकल चालवता ती त्याला. हा जुनी सायकल राहू दे, ती नवी खेळा तू. हा दमानं उतर बाबू, पडशीन. बस थांब, बाळाकडे सायकल आणशीन. थांब, तुला बसून देऊ सायकलवर. खेळा सायकल. आणखी त्याला त्याचे पाय पुरत नाही ना, त्याला सायकलवर बसता नाही येत मनानी. खेळा, घ्या टर्न घ्या. असं पॅन्डल मारता येतं त्याला, पण मग आहे ना असं बसता नाही येत, स्वतःहून उतरता येतं पण बसता नाही येतं आम्हाला. 5 ते 6 वर्षाच्या पोरांची सायकल आहे ती, त्याची जुनी सायकल आहे तिकडं. पण म्हटलं मग ती छोटी आणली ते 1 वर्ष जाईल. तो माणूस म्हणजे मग थोडीशी मोठीच घेऊन जा म्हणून त्याला, थोडीशी मोठीच आणली. तर मित्रांनो, नाश्ता चहा वगैरे झाला का तुमचं? आमचं तर आणखी सगळं बाकी आहे. म्हटलं पहिले बाळाला ऊन वगैरे द्यावं आणि मग नाश्ता पाणी, चहा पिलेली समजा, नाश्ता वगैरे करावं म्हटलं. दिवसाची सुरुवात आज मस्त फ्रेश झालेली, कारण बाळ पण आता छान वाटतंय, तब्येत छान आहे त्याची, तर मग एवढं काही नाही. तर हाय हॅलो नमस्कार. तर आज पिल्लूला न्यायचं आहे हॉस्पिटलमध्ये. पिल्लूची तब्येत बरोबर नाही आहे, त्याला सर्दी, ताप, खोकला आणि मग सर्दी तर एवढी झाली आहे बापरे. ते नेझल ड्रॉप त्याच्या नाकामध्ये टाकला, तर तो मला म्हणतोय मम्मी की तू माझ्या नाकात औषध टाकलं ना म्हणून मला सर्दी झाली. आता आम्ही रात्री एवढा हसलो, तो म्हणतो की ना तू नाकामध्ये ड्रॉप टाकला म्हणूनच मला एवढी सर्दी झाली. आणि त्याला मग आता वाफ वगैरे दिली रात्री, आणि वाफेची मशीन घरीच आहे माझ्याकडं, तर मग घरीच वाफ दिली त्याला. दवाखान्यातून पण आणलं, पण मग ते कसं सर्दी, ताप, खोकला ते 2-3 दिवस असतात त्याचे, ते काही फरक पडत नाही. 2-3 दिवस लागतच कव्हर व्हायला त्याला. आणि त्याला कुठं आता एवढं जीव येतं, नाकाने श्वास घेता येत नाही, तोंडाने हा करत राहतो. आपल्यालाच बघवलं जात नाही. त्याचं म्हणे ओव्याने येणे, छाती वगैरे शेकत, ते शेकलं. आज थोडंफार बरं वाटतंय त्याला आज. आणि आज निकिताला आणि छोट्या बाळाला पण न्यायचंय हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी. आता निकिताला मॅडमने सकाळीच फोन केला होता, मॅडम आणू का चेकअपसाठी? तर मॅडम म्हणे ये म्हणे घेऊन, तिच्या गोळ्या वगैरे सगळं चेंज करतील. तिच्या आता जेवढ्या गोळ्या दिल्या त्या संपलेल्या आहेत गोळ्या, आणि देतील त्या. आणि पिल्लूला पण न्यायचंय मला आता हॉस्पिटलमध्ये सरांकडं. त्याचा पण BCG वगैरे डोस वगैरे सगळं बाकी, आणखी काहीच नाही दिलं, कारण का त्याला झाल्यापासून तापच होता, त्याच्यामुळे मग त्याला डोस वगैरे काही दिले नाही. आता आज काय माहिती सर्दीचा की नाही, बघू. तर त्याचा पण BCG वगैरे डोस बाकी आहे द्यायचा. तर आज काय माहिती, सर बोलले मला देऊन टाकू म्हणे, मग आज देतील सर दिला तर BCG वगैरे डोस. आणि आज हार्ट रेट वगैरे सगळं छान आहे, किंवा बाळ जे सरांना एवढीच अपेक्षा आहे. सरांनी 15 दिवसाचा टाइम दिलेला आहे, 15 दिवस आपण बघू म्हणे, आणि त्याच्यानंतर मग थोडी वगैरे सगळं करू म्हणे. म्हटलं ठीक आहे चालेल. आज चेकअपसाठी त्याला न्यायचंय परत, आणि निकिताला वगैरे त्यांना सगळ्यांना. आणि ते कसं आहे ना, दुखणं आलं ना सगळ्यांना एकत्र देत राहतात.
एकाचं दुखलं की दुसऱ्याचं सुरू, दुसऱ्याचं दुखलं की तिसऱ्याचं सुरू, असं चालूच राहतं. कारण ते एकाला घरामध्ये ताप आली, फिवर आला की लगेच सगळ्यांना फिवर वगैरे ताप येणं राहतं चालू. बघू आता काय होतं काय नाही. तर पिल्लूला मी हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं आणि निकिताला पण नेलं होतं सकाळी हॉस्पिटलमध्ये. तर निकिताचं थोडंसं विकनेस वगैरे, चक्कर वगैरे येतात, ते थोडंसं कमजोरी आहे तिला, कारण का ब्लडिंग जास्त गेल्यामुळं. तर मॅडमने गोळ्या वगैरे दिलेल्या आहे आणि कॅल्शियमच्या वगैरे आयरनच्या गोळ्या तिला चालू केल्या. आणि इकडं पप्पा मी पिल्लूला घेऊन गेलो होतो, छोट्या बाळाला घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये. तर त्याचं पण आता कावीळ पूर्णपणे बरा झाला म्हणे. तर त्याचे कावीळचे वगैरे औषध वगैरे ते सगळे बंद केले आता. आणि मग बाळाचं वजन वगैरे वाढलं का, तर ते बाळाचं वजन वगैरे जेवढ्याला तेवढंच आहे, जेवढं अगोदर होतं तेवढंच आहे. तर मग सर बोलले की त्याचं वजन वाढायला पाहिजे, तर मग औषध वगैरे टॉनिक वगैरे दिले भारी भारीतले. आता बघू म्हणे आणि 8 दिवसांनी या म्हणे. 8 दिवसांनी म्हणजे मला फोन कर म्हणे, असं बोलले सर की आपण हार्ट स्पेशलिस्ट दाखवू म्हणे सिटीमध्ये हॉस्पिटल. ते एकदा त्यांच्यासोबत बोलून टेस्ट वगैरे करून घेऊ, डाऊट म्हणजे क्लिअर होतं. म्हटलं चालेल सर, एकदा सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेऊ, म्हणजे कसं धाकधूक राहत नाही ना माणसाला, नेमकं झालं काय बाळाला, झालं काय आहे की नाही. त्याच्यामुळं म्हटलं गेले पैसे, एकदा चेकअप वगैरे सगळं करून घेऊ बाळाचं. हृदयाची सोनोग्राफी वगैरे म्हणे करूनच घेऊ म्हणे, प्रियांका आहेच म्हणतात ना हार्टचा प्रॉब्लेम. त्यामुळं मग आता 8 दिवसांनी बोलवलेलं आहे, म्हणजे 8 दिवसांनी सर म्हणे जावं लागेल मग सिटीमध्ये जाऊ आम्ही 8 दिवसांनी. आणि कसं आहे ना, बाळाचं म्हटलं की लयच विचित्र काम होऊन जातं. ते मोठ्या माणसांना काय झालं तर सांगता येतं, पण लहान लेकरांना कसं काय बोलता येत नाही ना, तर नकोच वाटतं. आणि इकडं पिल्लूची पण, माझ्या मुलाची पिल्लूची प्रिन्सची तब्येत पण आहे ना खराब आहे. त्याला पण सर्दी खोकला लई चालू ना, मग त्याला पण हॉस्पिटलमध्ये जाऊन आलं. ते कसं आहे, एकाला दुखणं लागलं की सगळ्याला घरामध्ये वेळात पडतो आहे की नाही. सगळे दुखण्यानेच पडून जातात. त्याच्यामुळं आता निकिताची तब्येत पण आता गोळ्या वगैरे दिल्या मॅडमनी बदलून चेंज करून. आणि पिल्लूला पण, छोट्या बाळाला पण गोळ्या वगैरे दिल्यात, आता औषधं दिले त्याला छान. आणि माझ्या मुलाला प्रिन्सला पण छान गोळ्या वगैरे दिल्या. आता परत म्हणजे फरक, कारण सर्दीनं फार चिडचिड करतोय तो. कारण आपल्याला जर सर्दी झाली तर किती चिडचिड होती, तर तो तसाच चिडचिड करतो सध्या. तर आता बघू काय होतं काय नाही पुढं आता. आणि पिल्लूला BCGचा, म्हणजे प्रिन्स छोट्या बाळाला BCGचा डोस पण दिला आहे. आता तो एवढा रडतोय, बापरे चिडचिड. आम्ही आला जसं आम्ही घरी आलो तसं घेऊनच उभा राहा म्हणते, तेव्हा असं शांत बसतो. त्याला घाल टाकलं तर एवढा चिडचिड करतो आणि रडतोय तो, कारण का हातामध्ये BCG डोस दिला आणि पोलिओ दिला, 2 डोस दिली. कोण आवडत तुला? मम्मी आवडती की पप्पा आवडती? असं काय आहे आता? नीट 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 उभा राह. असं नाही करू बाबू, असं ना करू, नीट उभा राहा. तुला कोण आवडतं सांग, मम्मी आवडते पप्पा? तसं नाही बघू, आताच तब्येत खराब झाली ना, तसं दुख नाही असते बाबू, तसं नाही बघू. नीट सांग मला, मम्मी आवडते का पप्पा आवडते? कोण आवडतं? कोण आवडतं तुला? सांग ना, कोण आवडतं? दादा आवडते? आणखी? हा, तल आवडते? हा, कोण आवडते? दिन माती खाल्ली. आणि मम्मी पप्पा नाही आवडत का तुला? बरं, तुला मम्मी आवडते का पप्पा आवडते सांग मला. तुला मम्मी आवडते का पप्पा आवडते? तुला मम्मी आवडते का पप्पा आवडते सांग मला.